जालन्यामध्ये आज भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। या एकदिवसीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, प्रदेश कार्यकारिणीतील 1200 सदस्य उपस्थित राहणार आहेत। सकाळी थोड्याच वेळामध्ये आपण बघतोय 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, बैठकीला सुरुवात होणार असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे। जालना शहरातील कलश सीड्स कंपनीच्या मैदानावर ही बैठक होणार असून बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणं अपेक्षित आहे। यावेळी युतीच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होऊन त्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुखांशी संपर्क साधला जाऊ शकतो। या बैठकीनंतर जालना शहरातील मामा चौकात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय की राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडते, अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा आणि चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये होणार आहेत। निश्चितच संदीप, महत्त्वाची बैठक आहे भाजपसाठी आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणूक आहे, त्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये काय करायचं, कशा पद्धतीच्या निवडणुकीला सामोरं जायचं यावर चर्चा होणार। आणि बैठक कोर कमिटीची सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री असतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील आणि महत्त्वाचे सगळे पदाधिकारी त्या बैठकीमध्ये आहेत। त्या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे, ती झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीची बैठक या स्टेजवर आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे। माझ्यासोबत आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे। संतोषराव, काय काय दिवसभर होणार आहे? आज जालन्यामध्ये प्रदेश कार्य समितीची बैठक या ठिकाणी होत आहे। या बैठकीमध्ये पूर्ण दिवस चालणाऱ्या बैठकीमध्ये 10 वाजेपासून तर 11 पर्यंत कोर कमिटीची बैठक त्या ठिकाणी होणार। 11 वाजेपासून प्रमुख बैठकीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर पक्षांतर्गत त्या ठिकाणी चर्चा होईल। दिवसभर चालू असणाऱ्या बैठकीमध्ये पक्षाचे काही ठराव असतील, या ठरावावर सर्वमत त्या ठिकाणी चर्चा होईल आणि हे विविध ठराव त्या ठिकाणी पास करण्यात येतील आणि हा दिवसभर चालणाऱ्या या बैठकीचा समारोप त्या ठिकाणी सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी समारोप होईल। काय युतीबद्दलच्या चर्चेचा काय ठराव येऊ शकतो? ही भारतीय जनता पार्टीची पक्षाची बैठक आहे, त्यामुळं या ठिकाणी युतीच्या चर्चेचा विषय नाही। पक्षाचं पुढील 3 महिन्यामध्ये काय रणनीती असणार आहे, कशा पद्धतीचं कार्य कार्यकर्त्यांना करावं लागेल, त्या संदर्भातल्या सूचना पक्ष नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारच्या सूचना देतील आणि त्या पद्धतीने या बैठकीमध्ये विविध विषयांवर पक्षाची चर्चा होईल। बाकी असं कुठल्या विषयावर ठरावही होतील। एकंदरीतच बघितलं आपण की बैठक पुढच्या 3 महिन्यामध्ये भाजपला काय करायचं याबद्दलची चर्चा विनिमय होईल, ठराव या ठिकाणी मांडले जातील। एक महत्त्वाची गोष्ट थोडक्यात सांगतो, रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत भाजपचे आणि संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी लावलेली। याचा अर्थ असा आहे की रावसाहेब दानवे यांनी या बैठकीचा फायदा घेतलेला आहे आणि आपल्या प्रचाराची सभाही ते आज उरकून घेणार आहेत। अगदी सिद्धार्थ, या सगळ्या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।